जे डान्स व्यतिरिक्त दुसरं काहीही मी माइंडमध्ये आणलं नाही. त्यामुळे या डान्स या भरोशावरच मी आज एक टीचर म्हणून कार्यरत आहे. फक्त 4,000 रुपयासाठी परत आले होते. त्यावेळेस आमची ताकद होती की आम्ही 4,000 घरची परिस्थिती होती. आज डान्स या फील्डमुळेच आम्ही जे सावरला होता त्या फील्डमुळे सावरला. तो सबका स्वागत है इस यूट्यूब चैनल जिसका नाम है जिद्दी कलाकार। तो इस पे मैं अलग अलग पॉडकास्ट लेते रहता हूँ। तो अभी आज हमारे साथ उमरेड के फेमस डांसर निखिल उताने सर। तो आज हम इनसे ही कुछ जान लेते हैं इनके बारे में। नमस्कार, माझे नाव निखिल उताने, अष्टविनायक बौद्धिक संस्था याचा एक संचालक आहे. तसेच अष्टविनायक डान्स ग्रुप इथे कोरिओग्राफर म्हणून कार्यरत आहे. माझ्या संस्थेत जवळपास 30 स्टुडंट रेग्युलर कंटिन्यू प्रॅक्टिस करतात आणि माझे क्लास हे उमरेडमध्ये फ्री ऑफ कॉस्ट आहे. तर आतापर्यंत तुमचे अचीवमेंट काय करायचे? अचीवमेंट म्हणजे आम्ही भरपूर मोठे स्टेज केले आहे. बोगी ओगीमध्ये माझे मधले भाऊ बोगी ओगीमध्ये जाऊन रिटर्न आले आहेत. त्यावेळेस आमची परिस्थिती नव्हती की आम्ही म्हणजे पैशासमोर स्वतःला कव्हर करू शकू. माझे भाऊ फक्त त्यावेळेस जवळपास ही 12 वर्ष आधीची गोष्ट आहे, जेव्हा माझे भाऊ फक्त 4,000 रुपयासाठी परत आले होते. आज 4,000 जर म्हटलं तर आपण हप्त्यापेक्षाही कमी वेळात आपण 4,000 जमवून टाकतो. त्यावेळेस आमची ताकद होती की आम्ही 4,000 घरची परिस्थिती होती. आज डान्स या फील्डमुळेच आम्ही जे सावरला होता त्या फील्डमुळे सावरलो. आधी आईबाबा सपोर्ट नव्हते करत, पण आज सपोर्ट करतात. त्यामुळे आम्ही आता भरपूर म्हणजे खूप मोठ्या लेवलपर्यंत आज आमचं नाव नोंद ठेवलं लागलो. हो सर, मी म्हणजे खूप वर्षापासून बघत आहोत. तुमचे स्ट्रगल्सही बघितले आहेत मी. त्यांनी म्हणजे खूप काही काम केले आहे डान्सच्या व्यतिरिक्त. पण ही तर घेत नाही आपण मुलाकडनं, पण ही नाही घेत त्याच्या अर्थ हे नाही की मला कुठं फायदा नाही. मला भरपूर फायदा आहे. जसे माझे आता जे सीझन चालू आहे, नवरात्र, दसरा, दिवाळी, तिथे शो निघतात. मला बहुतांश क्लास असेच मिळाले जिथं मला म्हणजे मी फ्री शिकवत असल्यामुळे मला क्लासही हा थोड्याफार कमी पैशात मिळाला. त्यामुळे माझ्याकडे भरपूर पैसे होतात. तर मुलांना लागणारे शाळेचे साहित्य किंवा त्यांना दवाखान्यात लागले म्हणजे तब्येत बिघडली असे तसे काही गोष्टी राहिल्या, आम्ही त्यांना मदत करतो. माझ्या क्लासच्या प्रत्येक मुलाला, असं हा मुलगा वेगळा तो ती मुलगी वेगळी नाही, असलेल्या प्रत्येक मुलांना आपण सपोर्ट करतो. आणि इथून उरलेला पैसा, डान्समध्ये निघलेला पूर्ण पैसा मी माझ्या स्वतःसाठी यूज न करता पूर्ण पैसा त्यांच्यासाठी. सर, तुमच्या डान्समध्ये काय एज्युकेशन झालं आहे का? नाही सर, मी म्हणजे जास्त शिकलेलं नाही आहे. वाटते की मी एक टीचर आहे प्रायव्हेट शाळेत, तर सर्वांना वाटते की एज्युकेशन खूप असेल. 12वी नंतर ITI केलं आहे आणि ITIच्या आधी 3D ॲनिमेशन केलं होतं. मला 1 वर्ष कंप्लीट केलं, त्यानंतर दुसऱ्या वर्षी मला नाही पटलं, तर मग ITI केलं. ITI कंप्लीट केल्यानंतर मी स्वतःच्या फील्डमध्ये स्ट्रगल केलं. मला माहिती होतं का मी कोणत्याही फील्डमध्ये जाऊन म्हणजे माझी फील्ड जेव्हा डान्स आहे तर मी अदर फील्डमध्ये काहून म्हणजे हे करू स्ट्रगल, त्यासाठी मी स्वतःच्या फील्डमध्ये स्ट्रगल केलं. आणि आज जे काही आहे मी फक्त डान्सच्या व्यतिरिक्त जे डान्स व्यतिरिक्त दुसरं काहीही मी माइंडमध्ये आणलं नाही. त्यामुळे आज डान्स या भरोशावरच मी आज एक टीचर म्हणून कार्यरत आहे KDK इंटरनॅशनल स्कूल, पिवापूरला. अच्छा, KDK मध्ये.